मनसेने धडक मोर्चा काढलाय। रेल्वे प्रशासनावर मनसेचा हा धडक मोर्चा निघाला। ठाणे गावदेवी मैदान ते रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा निघाला। मला सांगावं त्यांच्या बाबतीत रेल्वे प्रशासन काय करणार आहे। आणि या केसेसला एक काल मला एक माणूस 8 वर्ष झाली त्याची केस चालू आहे। म्हणजे त्या माणसाची मुलीचं लग्न असं वाटलं होतं त्याला की लग्नाला वापरता येतील, आता तिचा मुलगा काही दिवसांनी लग्नाला येईल। मी आमच्या ठाणा स्टेशनला चला मी तुम्हाला दाखवतो। ठाणा स्टेशनला 10 वॉशरूम आहेत, 10 मधले 8 बंद आहेत। आम्ही एवढी तिकीट देऊन तुम्ही आम्हाला सुविधा कधी देणार आहात। रोज माहितीच्या अधिकाराखाली जी आम्ही माहिती काढली आहे, रोज 15 ते 20 लोक रेल्वे दुर्घटनेत विविध भागांमध्ये मरतात, त्याला जबाबदार कोण। आणि हे रोज घडतं। म्हणजे आज आम्ही जर तुम्हाला म्हटलं की यात काहीतरी करायचं, काय उद्या होणार नाहीये। तुमचं प्लॅनिंग हे 5 वर्षानंतरचं असलं पाहिजे। आम्हाला पण कळतं की उद्या जर आम्ही म्हटलं की प्लॅटफॉर्म वाढवा किंवा स्टेशन्स वाढवा तर त्यांनी काही पुढच्या महिन्यात हे सगळं होणार नाहीये। पण तुमची पावलंच तशी पडत नाहीयेत। तुमच्या मेल आल्या की तुम्ही आमच्या मुंबई सगळ्या लोकलला बाजूला फेकून देता आणि त्याच्यामुळे गर्दी वाढते। हे तुमची एखादी मेल क्रॉस होता एक जर 7:10ची बस ट्रेन असेल तर 7:15च्या ट्रेनची पण गर्दी, 7:10ची पण ट्रेनची, आणि तो पूर्ण प्लॅटफॉर्म भरला जातो। या ज्या तुम्ही जे रेल्वेवरनं पायऱ्या चढून वर जाऊन जे करताय त्याचं ऑडिट करा। ठाणा स्टेशनचं 2 ब्रिज धोकादायक झालेत। जे एल्फिस्टनला झालं ते एक दिवस ठाण्यात होईल। पण अशी कुठली घटना घडल्याच्या नंतरच तुम्ही समोर येता, तोपर्यंत तुम्ही समोर पण येत नाही। अजून किती लोक मरावीत अशी तुमची अपेक्षा एकदा रेल्वेने आम्हाला कळवावं। आता काल तुम्ही सांगितलं दरवाजे लावणार, बरोबर आहे। कसे दरवाजे लावणार? मग दरवाजे लावलात तर मग व्हेंटिलेशनचं काय असेल? मग तुम्ही AC लावणार असाल त्याच्यात तर ACचे आम्हाला वेगळे पैसे द्यायचे आहेत का? आणि ते मुंबईकरांना परवडणार आहेत का? कारण जो इथून बदलापूरवरनं निघतो आणि CSTला जातो त्याला पगार 15 ते 18 हजार आहे। त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? आणि ते दरवाजे लागणार आहेत का? कंट्रोल होणार आहे का तुमच्याकडनं? की फक्त एखादी घटना घडल्यावर आम्हाला काहीतरी समाधान द्यावं म्हणून तुम्ही काहीतरी आम्हाला सांगणार आहात? कसे दरवाजे लागतील एकदा तुम्ही एक्सप्लेन करा आम्हाला। आणि ते दरवाजे लावायचा खर्च माहिती आहे का तुम्हाला किती आहे? आणि ते शक्य आहे का तुम्हाला? द्या उत्तर तुम्ही। आम्हाला कळलं पाहिजे की तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टीत। तुम्ही कधी रेल्वे प्रवासी संघटनेला चहा पियाला बोलवलं का की या काय मागण्या आहेत तुमच्या? हे जर झालं असतं ना तरी कालची घटना हे झाली असती। कारण अनेक रेल्वे प्रवासी संघटनेनी त्याच्या बाबतीत तक्रार केली आहे। तुम्ही काय अडचणी आहेत रेल्वेला प्रवास करताना लोकांच्या काय अडचणी आहेत? आपल्याकडे 10-12 रेल्वे प्रवासी संघटना आहेत, त्यांना कधी बोलवलं का आणि विचारलं का की काय अडचणी आहेत, कशातनं तुम्ही जाता, काय सफर होता, आम्हाला काय करायला हवं? कधी केलं का तुम्ही या गोष्टी? रेल्वेला पैसे जमा करणं याच्या पुढे तुम्ही काही धंदाच नाही ठेवलेला आहे। बोला, काहीतरी बोला। आम्ही तुम्हाला ऐकायला आलोय। हा मोर्चा काढलाय ना तर तुमच्याकडनं काहीतरी ऐकायला मिळेल आणि महाराष्ट्रातल्या आमच्या मुंबईच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांचं काहीतरी भलं होईल हे ऐकायला आलोय। की पुढे काय करणार आहात? बोला सर। एक्सीडेंट बचाने के लिए आपका क्या प्रोविजन है, क्या आगे करने वाले, क्या बोर्ड से हुआ है? बोलिए आगे क्या? साहेब बोलले ते समजलं ना तुम्हाला? मराठी समजलं नहीं सर, आप हिंदीत बोलू मी, तुम्हाला मराठीत कळलं मी काय बोललो ते। आता तुम्ही एक्सप्लेन करा प्लीज की ह्याच्या पुढे रेल्वेमध्ये मी जे काही 5-6 मुद्दे मांडले त्याच्या पुढे होणार काय ते तुम्ही मला एक्सप्लेन करा।
तुम्ही मराठी आहात ना? हा अरे मग तुम्ही तर बोला. त्यांचं ठरलेलं नाही काय उत्तर द्यायची बहुतेक. अरे सर असं अख्खी मीडिया आहे तुमच्या समोर, अख्खी मीडिया आहे तुमच्या समोर, तुम्ही बोलणार नाही तर कसं होईल? तुम्ही दोघं बोललं पाहिजेत. जितू शेख सर तुम्ही बोला. काय काय विषय तुम्ही विषय दिलेत ना त्याच्यावर आता रेल्वेची काय भूमिका आहे ते सांगा. बाकी पुढच्या प्रॉब्लेम अहो जिथून मी एक्सप्लेन केलंय सगळं, त्यांना फक्त उत्तरं द्यायची की काय करणार आहेत पुढे. तुम्ही ते स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर जे पेपरचे आणि जेवणाचे स्टॉल आहेत त्याच्या बाबतीत काय भूमिका आहे तुमची? बऱ्यापैकी चेंगराचेंगरी त्याने होते, गर्दी त्याच्यामुळे होते, त्याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? त्या 8,000 केसेस आहेत त्याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? प्लॅटफॉर्मची साईज वाढवावी याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? जरा बोला. हो ते सगळं 15 डब्याच्या एसी लोकलच्या बाबतीत तुमची काय, एसीचं तिकीट कमी झालं पाहिजे याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? बोला.